हे बघा, आता नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, आता महानगरपालिकांच्या निवडणुकांची बिगुल वाजली आहे. राज्यात जवळजवळ 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक वगैरे. तर मुंबईची निवडणूक सर्वात महत्त्वाची आहे. याच्यामध्ये वेगवेगळे तयारसुद्धा झाले आहेत, युत्या तयार झाल्या आहेत. तब्बल 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे आणि शक्यता आहे की उद्धव ठाकरे जवळजवळ 110 ते 120 जागांवर लढतील. राज ठाकरे 50 ते 60 जागांवर लढतील. अजून बोलणी चालू आहे, हा अंदाज मी सांगतोय. अजून बोलणी त्यांची चालू आहे आणि मराठी माणसाला महापौर बनावा अशी त्या दोघांची इच्छा आहे. यासाठी उद्धव ठाकरे हे तरुणांना जास्तीत जास्त संधी देणार आहेत. ते जास्तीत जास्त तरुण लोकांना ती संधी देणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सुद्धा युती झाली आहे. वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर लढणार असून उरलेल्या सर्व जागांवर काँग्रेस लढणार आहे. BJP आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचीसुद्धा जाहीर झालेलं आहे. शिंदे शिवसेना जवळजवळ 75 ते 80 जागांवर लढणार आहे आणि 125च्या जवळपास जागांवर BJP भारतीय जनता पार्टी लढणार आहे. बोलणी काही जागांसाठी 20-25 जागांसाठी बोलणी चालू आहे. त्याच्यामुळे आकडे 2-4 फार मागे पुढे होऊ शकतात. हे शक्यता आहेत, या शक्यता आहेत, याच्या जवळपासच ते आकडे राहतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची बोलणी चालू आहे. आता ते एकत्र येतात का नाही ते सांगणं आता त्यांच्या बोलणीवर अवलंबून आहे. समजून घ्या, एकत्र नाही आले तर राष्ट्रवादी काँग्रेस मग उद्धव ठाकरेशी यांच्याशी बोलणी करून निर्णय घेऊ शकते किंवा स्वतंत्र लढू शकते. आता मग ते आता नक्की दोघी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतात का वेगवेगळ्या लढतात ते पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता पण त्यांची तारीख जाहीर झाली. 15 तारखेला मतदान आहे आणि लगेच 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. 30 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत आहे आणि 2 जानेवारीला फॉर्म मागे घेऊ शकतात, माघार घेऊ शकतात. 16 जानेवारीला निकाल आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका जी आशियामधली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, तिची निवडणूक जबरदस्त होणार आहे. BJP आणि एकनाथ शिंदे वेगवेगळं फडणवीस सरकार, मोदी सरकार यांनी केलेल्या कामांचं त्याच्यावरती भर देणार आहे, ते सांगणार आहे. तर अशी रंजक निवडणूक आणि त्याचा प्रचारसुद्धा रंजक होणार आहे. शांततेत व्हावी ही जी इच्छा आहे निवडणूक आणि शांततेत होईल अशी गॅरंटी आहे. जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा, सांगा लोकांना आणि विकास करणारा उमेदवार असेल तुमच्या दृष्टीने त्याला मतदान करा. विकास, प्रगती, उन्नती करा. मतदानाला अवश्य द्या. मतदानाची टक्केवारी कमी असते, मतदान अवश्य करा. शेअर. धन्यवाद.